पत्रकाराचं काम असतं एखाद्या गोष्टीमागची तथ्य लोकांसमोर आणणं. भले इथली व्यवस्था किंवा शासक म्हणून तुम्हाला ते गैरसोयीचं असो, पण नक्की काय घडलंय, घटनेमागची कारणं काय आहेत, ही माहिती लोकांपुढे आणणं हे पत्रकारांचं काम असतं. पण बऱ्याचदा पत्रकाराला याची किंमत मोजावी लागते. तसाच काहीसा अनुभव आता पुण्यात मंदार गोंजारी यांना देखील आलाय. मंदार गोंजारींच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारण ठरलंय त्यांनी त्यांच्या पत्रकारितेचा धर्म पाळत पुण्यातील सीओईपी मधील प्रकार कॅमेरासमोर आणला. सध्या गोष्टीवरून राज्यात राजकीय वाद पेटलाय. या तक्रारीच्या विरोधात राज्यातील सर्वच प्रमुख विरोधातील राजकीय चेहऱ्यांनी मंदार गोंजारींच्या सोबत उभे राहत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळेच नक्की काय झालं या सगळ्या प्रकारात, मंदार गोंजारी नेमके कोण आहेत, त्यांचा आजवरचा प्रवास काय सांगतो आणि त्यांच्यावर आता गुन्हा का दाखल झाला, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. तुम्ही पाहताय कट टू कट. 180 देशांच्या यादीत माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत हा 157व्या क्रमांकावर आहे. पॅलेस्टाईन, इस्रायल सारखे देश देखील या यादीत भारताच्या वर आहेत. इव्हन आपल्या आजूबाजूच्या शेजारील आशियाई देश देखील भारताच्या काही नंबरवरतीच आहे. हे सगळं मी आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे भारतात सत्य दाखवण्याची हिंमत करणाऱ्या पत्रकारांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे पुण्यात एबीपी माझाचे पत्रकार असणाऱ्या मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वसतिगृह विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राजू पाचकोर यांच्या तक्रारीवरून दाखल झालाय. सगळ्यात अगोदर आपण कुठल्या घटनेवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय, ती तक्रार काय आहे हे जाणून घेऊया. पुण्यात नुकताच राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. या अगोदर सीओईपी मधील एका विद्यार्थिनीनं आपल्याकडून विद्यापीठ प्रशासन अतिरिक्त फी घेत असल्याचा दावा केला होता. तिच्या या दाव्यानंतर NSAI कडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीनं आपला दावा मागे घेतला आणि आपण ती बाईट दबावाखाली येऊन दिली असं स्पष्ट केलं. या प्रकरणानंतर सीओईपी मध्ये मोठ्या प्रमाणात राडा देखील झालेला आणि हीच घटना कारणीभूत ठरली ती मंदार गोंजारी यांच्या विरोधात तक्रार दाखल व्हायला. या संपूर्ण प्रकरणाचं रिपोर्टिंग मंदार गोंजारी यांनी केलं आणि यावरूनच वसतिगृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेरील कोणत्याही इसमास वसतिगृह परिसरात तसेच वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घेणं आवश्यक आहे. सदरची परवानगी हे वसतिगृह प्रशासन देतं. परवानगी दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीची नोंद करून त्याला वसतिगृह परिसरात प्रवेश दिला जातो. विना परवानगी वसतिगृहात कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. असे नियम असताना देखील विद्यापीठामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला असं म्हणत मंदार गोंजारी यांच्यासहित इतर काही जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीचा गवगवा झाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या तक्रारीवरून फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीओईपी परिसरात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु यावरून सीओईपी प्रशासनानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मंदार हे भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रामनाथ गोयंका पुरस्काराने सन्मानित पत्रकार आहेत. उत्तम वार्तांकनासाठी ते प्रसिद्ध असून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्यानं त्यांनी केलंय. सत्तेला त्यांची भीती वाटते म्हणूनच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही सर्वजण तीव्र शब्दात याचा निषेध करतो. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अशा पद्धतीनं होणारी त्याची प्रतारणा आम्ही सहन करणार नाही. आम्ही ठामपणे मंदार गोंजारींच्या पाठीशी उभे आहोत. तिथंच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मंदार गोंजारींना पाठिंबा दर्शवलाय. सपकाळ यांनी म्हटलंय, पुण्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज समोर आणणाऱ्या पत्रकार मंदार गोंजारींवर सीओईपी प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. सत्य समोर आणणं हा पत्रकारितेचा धर्म आहे. तो धर्म निभावल्याची शिक्षा म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर हा गुन्हा नसून निर्भीड पत्रकारितेला मिळालेलं मेडल आहे. हा गुन्हा कुणाच्या दबावातून दाखल झाला हे जनतेला माहिती आहे. मंदार गोंजारीजी न घाबरता न झुकता हुकुमशाहीच्या नाकावर टिचून सत्य मांडत राहा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. तिथंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावर सरकारवर टीका केली आहे आणि आपण मंदार गोंजारींच्या सोबत आहोत असं म्हटलंय. आता एवढे सगळे राजकीय नेते एका पत्रकारासाठी आवाज उठवत असतील तर सगळ्यांना उत्सुकता असेल की मंदार गोंजारी नक्की कोण आहेत, त्यांचा आजवरचा प्रवास काय,
खरं तर मंदार गोंजारी यांचं नाव नव्यानं कुणाला सांगायची गरज नाही. आज एबीपी माझामध्ये कार्यरत असणाऱ्या मंदार गोंजारी यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मोठमोठी प्रकरणं तडीस लावली. आपल्या पत्रकारितेच्या धर्माला जागत कायमच त्यांनी तथ्यांची बाजू पुढे आणली. यातलंच एक प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या MIDC मधल्या केमिकल कंपन्यांच्या अनुषंगानं त्यांनी महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समस्येला वाचा फोडली होती. त्यासाठी राज्यभरात त्यांनी रिपोर्टिंग देखील केलं आणि याचीच दखल घेत त्यांना या रिपोर्टिंगसाठी भारतातील प्रतिष्ठेचं रामनाथ गोयंका पुरस्कार देखील मिळालेला. फक्त इतकंच नाही तर पुण्यातील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण देखील त्यांनी लावून धरलेलं. याशिवाय अनेक मोठ्या राजकारण्यांनी हडपलेल्या जमिनीची प्रकरणं त्यांनी उघडकीला आणली. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी ही प्रकरणं तडीस लावत पीडितांना न्याय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळं कायमच अशी समाजाभिमुख पत्रकारिता ठेवून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धाडस हे मंदार गोंजारेंनी केलं. पण आता त्यांना त्यासाठीच त्याची किंमत मोजायची वेळ आली. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जातो. पण सुदैवानं राज्यातले बहुसंख्य मोठे राजकीय चेहरे हे मंदार गोंजारी यांच्यासोबत उभे राहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात भारतातील पत्रकारितेबाबत जर बोलायचं झालं तर एक अनुभव इथं आवर्जून सांगावा लागेल. भारताचे पंतप्रधान जेव्हा नॉर्वेच्या दौऱ्यावर गेले आणि तिथल्या एका महिला पत्रकारानं त्यांना काही प्रश्न विचारले, त्यानंतर संबंधित महिला पत्रकाराला भारतातून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करण्यात आलं होतं. मात्र तरीही ती महिला हिंमत न हारता त्या ट्रोलिंगला उत्तर देत उभी राहिली होती. अगदी तिने या बाबतीत भारतातील पत्रकारांना असणाऱ्या स्वातंत्र्याबाबत प्रश्न देखील उपस्थित केलेले. यासोबतच गेल्या काही कालावधीत भारतात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना देखील घडल्यात. मुकेश चंदावरकर, शशिकांत वारसे अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. मात्र असं असताना देखील मनात किंतु परंतु न ठेवता मला काय फायदा होईल हा विचार मनात न आणता मंदार गोंजारींसारखे अनेक तत्वनिष्ठ पत्रकार हे समाजाला वास्तविकतेचा आरसा दाखवत असतात. पण आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? मंदार गोंजारींच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हा नियोजनपूर्वक दाखल केलेला गुन्हा असू शकतो का? हा त्यांच्या विरोधात केलेला कट असू शकतो का? त्यांना आवर्जून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.